मेलाझ्मा म्हणजे वांग. वांग हे एक प्रकारचं पिगमेंटेशन आहे ज्याच्यामध्ये उन्हाची किरणे आणि हॉर्मोन्स याचा एक महत्वाचा रोल आहे. हे एक टाईपचं हॉर्मोनल पिगमेंटेशन असून यामध्ये डार्क ब्राऊन कलरचे पॅचेस गालावर, नाकावर, कपाळावर किंवा अप्पर लिप्स वरती कॉमनली दिसतात. वांग हे जास्त करून लेडीज मध्ये दिसते. तर वांग येण्याची कारणे काय काय आहेत? एक म्हणजे सन एक्सपोजर, उन्हाची किरणे किंवा हीट याच्यामुळे वांग येते आणि ते जास्त प्रॉमिनंट किंवा गडद कलरचे सुद्धा होते. दुसरे म्हणजे हॉर्मोनल चेंजेस. जर तुम्ही काही पिल्स वर असाल जसे की हॉर्मोनल पिल्स, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, तर त्याच्यानंतर वांग दिसू शकते. 3 प्रेग्नन्सी मध्ये बऱ्याच लेडीजला वांग येते. प्रेग्नन्सीच्या नंतर काही महिन्यानंतर ते फेंट पण होते. पण जर 1 वर्षानंतर वांग जर केले नाही जास्त दिवस सुद्धा राहते. 4 मेनोपॉझल किंवा पेरीमेनोपॉझल लेडीज मध्ये सुद्धा हॉर्मोनल चेंजेसमुळे वांग दिसतात. तर सगळ्यांचे वांग हे सेम नसते. वांगामध्ये टाइप्स आहेत जसे की एपिडर्मल, डर्मल किंवा मिक्स्ड. तर वांगासाठी ट्रीटमेंट ऑप्शन्स काय काय आहेत? पहिले म्हणजे सनस्क्रीन. जर तुम्हाला वांग असतील तर तुम्ही कंपल्सरी सनस्क्रीनचा यूज करणे गरजेचे आहे आणि सनस्क्रीन हे प्रत्येक 3 ते 4 तासानंतर रिपीट करणे सुद्धा गरजेचे आहे. दुसरे म्हणजे वांगासाठी काही पिगमेंटेशनच्या क्रीम्स येतात किंवा काही टॅबलेट्स असतात, अँटीऑक्सिडंट्स आणि अदर टॅबलेट्स, त्यांचा यूज करू शकता. परंतु त्याआधी तुम्ही तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे. थर्ड, केमिकल पील. ही एक प्रोसिजरल ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल सेशन्स लागतात. आणि फोर्थ म्हणजे पिगमेंटेशन लेझर्स. वांग हे एक प्रकारचं हॉर्मोनल पिगमेंटेशन असल्यामुळे त्याच्यासाठी ट्रीटमेंट जरा जास्त दिवस घ्यावी लागते. बऱ्याचदा ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये वांग लाईट कलरचे दिसतात, पण कालांतराने त्याच्या परत रिकरन्स होण्याचे चान्सेस असतात. त्यासाठीच कन्सिस्टन्सी महत्वाची असते. लॉंग टर्म ट्रीटमेंट आणि मेंटेनन्स ट्रीटमेंट गरजेची असते. थँक्यू.